दत्त जयंतीच्या दिवशी हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। 2 ट्रकमध्ये जवळपास 25 ते 26 जनावरं घेऊन कत्तलखान्यासाठी जात असलेला ट्रक गोरक्षकांनी अडवला आणि जनावरांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलंय। दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं उघडकीस आलंय। जवळपास 400हून अधिक गोरक्षकांनी हडपसर पोलीस स्टेशनला घेराव घालून अवैधरित्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या तसंच कत्तलखान्याला घेऊन जात असलेल्या या जनावरांना मोकळं करावं अशी मागणी या गोरक्षकांनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांना आपली भाकड जनावरं गोसंगोपन केंद्रात घेऊन जावं आणि अशा प्राण्यांचे जीव वाचवण्याचं आवाहन देखील केलं आहे। आजकाल शेतकऱ्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की शेतकरी स्वतःच्या मुलाला किंवा स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याच्याकडे खर्च करायला पैसे नाहीत। अनेकदा शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते। 4.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे। त्या शेतकऱ्यांनी ही खाटकी जनावरं सांभाळायची का किंवा त्याच्यासाठी काही नियोजन आहे का? महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन झालेला आहे। गोशाळांना भरपूर प्रमाणात अनुदान येतं। फक्त शेतकऱ्याचं काम एवढंच आहे की ती जनावरं आपल्या स्वतःच्या टेम्पोमध्ये भरून गोशाळेपर्यंत पोहोचवणं आणि ती जनावरांचं संगोपन पूर्णपणे गोशाळा चांगल्या पद्धतीने करत असतो। अशी कोणती एखादी गोशाळा आहे की त्या गोशाळेचं तुम्ही नाव, नंबर, पत्ता काही सांगू शकता का? पुण्याचं 1 नंबरची गोशाळा आहे ती पुणे पांजरपोळ, जी भोसरीमध्ये ती एक आहे। इथं ग्रामीण भागामध्ये सरसेनापती आंबेराव मोहिते गोशाळा, जी पंडित दादा मोडक यांची आहे। या 2 गोशाळा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने संगोपन करतात। ज्याची गाडी आम्ही पकडलेली आहे ना, ही सदर व्यक्ती हा सराईत गुन्हेगार आहे। हा गोतस्करीतला सराईत गुन्हेगार आहे। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की ही सगळी जनावरं कटिंगसाठीच चाललेली आहे। याच्यावरती पहिले पण भरपूर FIR आपल्या सगळ्या गोरक्षक मित्रांनी केलेले आहेत। जर भारतीय वाहतूक ऍक्ट जर असं म्हणतोय की सदर गाडीमध्ये 7 जनावरं असली पाहिजे, तरी सुद्धा यांच्याकडे 14 आणि 13 जनावरं वाहण्याचे परवाने आले कुठून? तर RTO ला सुद्धा यांनी, RTO वरती सुद्धा यांनी काहीतरी बंधनं बसवली पाहिजे। त्यांची माहिती घेतली पाहिजे। भ्रष्टाचार कुठून होतोय हे नेमकं कळायला पाहिजे। यांना परवाने काय खिशात आणतात का? कुठला तरी एक अधिकारी लाच घेऊन यांना परवाने काढून देतोय असा आमचा संशय। या गोरक्षक आणि गोप्रेमींचा हा ठाव फोडला जातोय की याला न्याय मिळावा। अशा अनेक समस्या त्यांनी घेऊन ही गुन्हा दाखल करावा आणि अशा भाकड जनावरांच्या व्यतिरिक्त जो काही हा बाजार चाललाय हा बाजार थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे। 400हून अधिक गोरक्षक एकत्र येऊन हडपसर पोलीस स्टेशनला घेराव घातल्यानं अखेर पोलीस प्रशासनाला या तरुण गोरक्षकांच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केलाय। याबाबतचा न्यूज नाऊचा एक स्पेशल रिपोर्ट।